सिटी न्यूजचा दणका आणि प्रशासन झालं ॲक्शन मोडमध्ये। प्रभाग क्रमांक 20 मधील अस्वच्छतेच्या समस्येवर अखेर मनपा प्रशासनाने घेतली दखल। महिला नगरसेविका सुमती ढोके यांच्या तक्रारी आणि सिटी न्यूजच्या हेल्थ चेकअप या मोहिमेनंतर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी थेट पाहणी दौरा केलाय। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये वाढत्या अस्वच्छतेच्या समस्येवर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे। मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। महिला नगरसेविका सुमती ढोके यांनी या भागातील अस्वच्छतेबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या। कोणार्क कंपनीच्या कथित भेसळ कारभारामुळे संपूर्ण प्रभागात अस्वच्छता निर्माण झाल्याचा आरोप सुमती ढोके यांनी केला आहे। स्थानिक नागरिकांनीही दुर्गंधी, कचरा आणि अस्वच्छतेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे। दरम्यान सिटी न्यूजच्या हेल्थ चेकअप या मोहिमेनंतर या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं गेलं। विशेष म्हणजे सिटी न्यूजची टीम परिसरात पोहोचण्याआधीच लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय। सिटी न्यूजच्या प्रभावी बातम्यांनंतर प्रशासनही तात्काळ दखल घेत काम करताना दिसत असल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे। या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे। यामुळे नागरिकांमध्ये आता समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। सिटी न्यूजच्या हेल्थ चेकअप या मोहिमेचा प्रभाव आता स्पष्टपणे दिसू लागला आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचं चित्र समोर येत आहे। मात्र आता प्रश्न एकच, ही कारवाई कायमस्वरूपी उपाय ठरणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून स्वच्छतेसंदर्भात माझी तक्रार होती। कोणार्क या नवीन कंपनीला ठेका दिला तेव्हापासून सगळी स्वच्छतेच्या बाबतीत अनियमितता होती की माझ्या प्रभागात पूर्ण मजूर नसतात, कचऱ्याच्या पूर्ण गाड्या नाही आहे, यांचा जो गाळ उचलण्यासाठी कुठलंही साधन नाही आहे आणि गाळ उचलण्यासाठी वाहनं नसल्यामुळे त्यांचा 10-12 दिवस गाळ तसाच पडून राहतो नालीतला काढलेला आणि त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो। त्या संदर्भात माझ्या तक्रारीवर आज त्यांनी अतिरिक्त आयुक्त नाईक मॅडम व त्यांचे संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम यांनी माझ्या प्रभागाचा दौरा केला आणि लवकरच अधिकाऱ्यांना सांगून या प्रभागाच्या समस्या सोडवल्या जातील असे मला आश्वासन दिले।